अतिशय दुःखद बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालंय। मला बातमी सांगताना सुद्धा अतिशय दुःख होतं। खरं तर विमान अपघात अतिशय भीषण होता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय। अतिशय मोठी आणि दुःखद बातमी। मला सुद्धा आता बातमी सांगताना अतिशय भरून आले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद असं निधन झालंय। काही वेळापूर्वीच बारामतीमध्ये विमान अपघात झाला आणि यामध्ये अजित पवार यांचं निधन झालंय। राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे एक मोठे नेते, वरिष्ठ नेते, ज्यांनी अनेक वेळा राज्याचं प्रतिनिधित्व केले, उपमुख्यमंत्री पद भूषवले, अजित पवारांचं निधन झालंय। अतिशय दुःखद बातमी आहे। संपूर्ण राज्य सध्या शोकाकुल झालंय। विमान अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झालाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातल्या सगळ्या 6 जणांचा या भीषण अपघातामध्ये मृत्यू झालाय। अतिशय दुःखद बातमी। संपूर्ण राज्य सध्या शोकसागरात बुडालंय। विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय। बातमी सांगताना मला देखील भरून आले। संपूर्ण राज्यातली जनता सध्या शोकसागरात बुडाली। सगळ्यांना प्रचंड दुःख होतंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय। जवळपास 45 मिनिटां